मी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव आणि इशू हे दोघंही जण घरापर्यंत पोचलेले असतात. ईश्वरी ही तंद्रीतच असते, कारण तिच्या डोक्यात ना सतत तेच विचार सुरू असतात तिच्या आईचे आणि अर्णवच्या बाबांचे, आणि त्यामुळे ना तिचं लक्ष कुठेही लागत नसतं. अर्णव तिला अक्षरशः म्हणतो की अगं आपण घरापर्यंत आलेलो आहोत. त्यावर ईश्वरी भानावर येते. त्यानंतर आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की तुला त्या दिवशी मला काही बोलायचं होतं का, म्हणजे तो आपली रूम इतकी छान डेकोर केली होती म्हणूनच मी तुला विचारतोय. त्यावर आता ईश्वरी म्हणते की सहज असं काही नाही. मग अर्णव म्हणतो मग त्या दिवशी तू मला फोन करूनही लवकर बोलवत होतीस, याचा अर्थ काय होता? म्हणजे बघ ना, मी बघितलं तू मला फोन करून इमर्जन्सीमध्ये बोलवून घेतलंस, पण तू मला हे सांगितलंस नाही की मला कशासाठी बोलवलं आहेस ते. नक्की काय कारण होतं सांग ना, असं देखील आता अर्णव तिला विचारू लागतो. पण आता ईश्वरी काय कारण देणार होती तिलाच तिचं कळत नव्हतं, कारण आहे ना तिच्यासमोर खूप मोठे प्रश्न उभे होते. तिने खरं तर आपल्या मनातील सगळ्या भावना अर्णवसमोर व्यक्त करण्यासाठीच त्याला बोलवलेलं होतं, पण आता ती बोलणार तरी कशी होती? आणि त्यामुळेच ना आता मात्र ती थोडी गडबडते, अडखळते, पण आता ती काहीसुद्धा बोलत नाही. तर दुसरीकडे आता अर्णव म्हणत असतो की मिस इंदौर, काय झालं आहे? तू माझ्यापासून काही लपवतेस का? त्यावर आता ईश्वरी म्हणते की नाही, काहीच नाही. आणि त्यावेळेला मुद्दामूनच खरं तर अर्णव हे सगळं काही बोलत असतो, पण इकडे ईश्वरी थोडी घाबरते. त्यावर अर्णव म्हणतो की मला माहिती आहे ना, तू माझ्यापासून कधीच कोणत्या गोष्टी लपवणार नाही. आणि त्यामुळेच ना आता ईश्वरी अजून मोठ्या दडपणाखाली अडकते. म्हणजेच अर्णवने आता सांगितलंय की कोणत्याही गोष्टीवर ते माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत, आणि आज मला कळतंय की मी त्यांच्यासोबत किती खोटं बोलते, किती हे होतंय. म्हणूनच ईश्वरीला मनातून खूप जास्त दुखावलेली असते, पण तिचंच तिला कळत नसतं की आता करावं तरी काय, कारण तिच्याकडेही दुसरा पर्याय नसतो. पण तिला आता या सगळ्या गोष्टीही शोधून काढायच्या असतात, म्हणूनच तर ती आईकडे गेलेली असते. म्हणून तिला आता उत्तरं हवी असतात, पण ती उत्तरं काही तिला सापडलेली नसतात. दुसरीकडे आता ती पटकन आपल्या रूममध्ये जायला निघते, तर इकडे अर्णव त्याच्या कामासंदर्भात फोन आलेला असतो म्हणून तो फोनवर बोलत असतो. तोपर्यंत ईश्वरी आपल्या रूममध्ये जाते. ईश्वरी आता रूममध्ये आल्यावर गणूबाप्पासोबत थोडंसं बोलत असते. म्हणजेच आता ती गणूबाप्पाला म्हणत असते की मला खरंच ना कळत नाही आहे रे गणूबाप्पा, मी काय बोलू? मला ना टेन्शन आलेलं आहे. जे काही समोर दिसतंय ना त्यावर ना मला मनात ना खूप जास्त भीतीसुद्धा वाटते. हे सगळं काय वाढून ठेवलेस तू माझ्या नशिबात? म्हणजे मला कधीतरी भीती वाटते की या सगळ्यामध्ये माझी आई तरी इन्व्हॉल्व नसेल ना. म्हणूनच ना मला कळत नाही की मी काय बोलू आणि काय नको ते. प्लीज देवा, आता तूच मला या सगळ्यातून बाहेर काढ, असं देखील आता ईश्वरी एकटीच बडबडत असते. त्याच वेळेला आता तिला हे सुद्धा आठवतं की याआधीसुद्धा या घरात बऱ्याच वेळेला अर्णवच्या आईबद्दल बोललं जातं, पण त्या आईचा जो काही मृत्यू झाला आहे त्या सगळ्याला माझी आई तर जबाबदार नसेल ना, अशी मनात कुठेतरी ना आता तिच्या भीती जाणवू लागते. आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त टेन्शनमध्ये येते. त्यावेळेला तिला तो प्रसंगसुद्धा आठवतो, कारण अर्णवने एकदासुद्धा तिच्यावर अशीच चिडचिड केलेली होती, आणि अर्णव तिला म्हणालेला होता की तू या सगळ्यापासून बाजूला राहा, तुला या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत ना, तर यामध्ये इन्व्हॉल्वही होऊ नकोस, असं देखील अर्णवने सांगितलेलं असतं. मग आता तिच्या लक्षात येतं की तेव्हा मला तो कागदाचा तुकडा भेटला होता ज्यामध्ये ही जाहिरात होती. त्या जाहिरातीमधून तर मला सगळंच समजेल ना, आणि म्हणूनच ना आता ती जाहिरात ती हातात घ्यायचं ठरवते, आणि ती सगळी शोध तिची आता सुरू असते. जेव्हा तिची आता या सगळ्याची शोधाशोध सुरू असते तेव्हा आता ती सगळं कपाटेला पालतं घालत असते, कारण तिने ते सगळं लपवून ठेवलेलं असतं. मग तिला आता तो पेपर सापडतो, पण त्या पेपरमध्ये फाटलेला असल्यामुळे ठळक काही ते दिसतच नसतं. त्यामुळे ती अजूनच खूप जास्त कन्फ्यूज होते. ती विचार करते की काय असेल, कुठे असेल. खरंच ना वाचताच येत नसतं तिला, त्यामुळे ती खूप जास्त गोंधळून जाते, कारण त्या पेपरवरची बातमी तिला वाचून ना खरं खोटं काय आहे, नेमका आपल्या आईचा या सगळ्याशी काय संबंध आहे, हे सगळं काही शोधून काढायचं असतं. आणि यासाठी तर ती आता तो पेपर व्यवस्थितपणे चाळायचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ती हा सगळा पेपर बघते ना तेव्हा मात्र आता तिला डाऊट येतो,
आणि मग आता ती विचार करू लागते की नाही, यामध्ये तर आपल्याला काहीच धड दिसत नाही आहे, वाचताही येत नाही आहे. याबद्दलची जर माहिती पेपरामध्ये आली असेल तर नक्कीच ही बातमी आपल्या सोशल मीडियावर सुद्धा कळेल किंवा बातम्यांमध्ये सुद्धा आलेली असेल असा विचारच ती करू लागते. आणि ती आता या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवते. दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो आपल्या रूममध्येच यायला निघालेला असतो. अर्णव जेव्हा आपल्या रूममध्ये यायला निघालेला असतो तेव्हाच तिथे मात्र आता ईश्वरीची शोधाशोध सुरू असते. ईश्वरी ही मूर्ख शोधाशोध करताना तिने दाराला कडीही लावून घेतलेली नसते. ती मात्र शोधाशोध करत असते, त्याच तंद्रीत ती असते. पण इकडे मात्र आता पाहायला मिळतं जेव्हा नेमका आपल्या रूममध्ये यायला निघालेला असतो ना, तर आता अर्णवला वाटेतच अंजली थांबवते आणि मग अंजलीने हाक मारली म्हटल्यावर आता त्यालाही मागे खाली उतरून जावंच लागतं. अंजलीला तो म्हणतो की बोल ना ताई, काय झालं. त्यावर मात्र आता अंजली त्याला म्हणत असते की थोडं बोलायचं होतं. मग अर्णव बोलतो की बोल ना ताई, काय झालं, अवघडली का आहेस. मग ना आज तू सकाळी ह्यांच्यासोबत जे वागलास ना ते खरं तर ना मला नाही आवडलं. म्हणजे यांनाही आवडलं नसेल पण त्यांनी ते बोलून नाही दाखवलं, पण मी तुला बोलून दाखवते. मला ना ह्या गोष्टी नाही पटल्या, म्हणूनच मी तुला सांगते, तू जे काही वागलास ना ते बरोबर नव्हतं असंही आत्ता बोललं जातं. मग तू त्यांची जरा माफी मागितलीस तर बरं वाटेल. म्हणजे कसं, त्यांनाही बरं वाटेल आणि मलाही बरं वाटेल. मग खरंच का तुला असं वाटतंय का की माझ्याकडनं काही चूक झाली आहे, तर ठीक आहे, मी माफी मागायला तयार आहे. मला काहीच त्यामध्ये कमीपणा नाही. जर त्याने तुला बरं वाटणार असेल ना तर तेही करायला मी तयार आहे ताई, असं देखील आता अर्णव बोलत असतो. अर्णवने असं म्हटल्यानंतर खरं तर अर्णवला त्या राकेशची माफी मागण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता. पण या सगळ्यामुळे आपली बहीण दुखावली जाते का, हा विचारही बिचारा अर्णव करत होता. मग आता आपल्या बहिणीला या सगळ्याचा त्रास नको म्हणूनच तो आता तिच्यासोबत जायला तयार होतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अर्णवला तिच्या अंगावरचे दागिने कुठेही दिसत नाही आणि म्हणूनच तो म्हणतो की ताई, दागिने कुठे आहेत. त्यावर मंदिरात घडलेला प्रसंग ती सांगू लागते. आधी ती खोटं बोलत असते पण त्यानंतर तिला आता अर्णव बोलतोय त्यामुळे तिला खरं ते सांगावंच लागतं. आणि म्हणूनच ना आता ती त्याला सांगत असते की असा असा प्रॉब्लेम झाला आहे. आणि जेव्हा ती या सगळ्या प्रॉब्लेमबद्दल सांगते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त विचार ना अर्णव करतो. अर्णवला कळतं की या सगळ्याच्या मागे तो राकेशच आहे. त्यानेच ते गुंड पाठवले असतील आणि ते दागिनेसुद्धा त्यांनीच घेतले असतील, यावर पूर्णपणे आता अर्णवचा विश्वास असतो. त्यामुळे अर्णव आता काहीच त्या घडीला बोलत नाही. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अंजलीने सांगितले म्हटल्यावर अर्णवलाही असं वाटतं की आपण जाऊन त्याची माफी मागावी आणि म्हणूनच तो आता त्याच्याकडे माफी मागायला म्हणून का होईना जायला निघतो. आणि त्यामुळे आता खूप बरं वाटत असतं इकडे असणाऱ्या या अंजलीला. तिलाही वाटतं की चला, दोघांमध्ये जे काही गैरसमज झाले आहेत ते दूर होतील. इकडे ईश्वरी लॅपटॉप घेऊन बसलेली असते अर्णवचा. तिला आता सगळी इन्फॉर्मेशन काढायची असते आणि यासाठी ती खास करून बसलेली असते. आणि जेव्हा ती सगळी माहिती काढण्यासाठी बसलेली असते मुळात तिला अर्णवच्या लॅपटॉपचा पासवर्डही माहिती नसतो. आणि तिथूनच मोठे प्रश्न सुरू होतात की लॅपटॉपचा पासवर्ड माहीत नाही आहे तर आता या सगळ्याची माहिती कशी काढायची. पण आता तिला ती माहिती काढायलाच लागणार असते कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. तर आता ती एक एक करून पासवर्ड टाकायचा प्रयत्न करते पण आता पासवर्ड जो आहे तो काही झालं तरीसुद्धा लागत नसतो. म्हणजेच ती आधी सात्विका फॅशन, सात्विका या विविध पद्धतीने ती पासवर्ड टाकायचा प्रयत्न करते पण पासवर्ड काही लागतच नसतो आणि त्यामुळेच ना ती विचार करत असते. इकडे आता जो राकेश असतो ना त्याच्याकडे आता ते दागिने आलेले असतात आणि ते दागिने तो आता बघत असतो आणि म्हणत असतो की उद्या आता हे दागिने लगेच जाऊन विकतो म्हणजे ह्याचे पैसे ना जवळजवळ मला 3-4 लाख तरी येतील. एकदा का पैसे आले का त्या माणसाच्या थोबड्यावर पैसे फेकून मारणार आहे कारण मला ना आता या सगळ्यातून सुटका हवी आहे. हे पैसे दिले का मी मोकळा, असंही आता तो म्हणत असतो. आता त्या पैशांसाठी त्याने चक्क आपल्या बायकोचे दागिनेसुद्धा गायब केलेले असतात. पण पुढे आता पाहायला मिळतं जेव्हा आता दार वाजतं ना तेव्हा त्याने पटकन ना दागिने खिशात टाकलेले असतात आणि त्याच्याकडनं मंगळसूत्र ना चुकून हळूच असं बाहेर राहिलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता कळत नसतं की काय करावं ते.
पण त्याच वेळेला तो कसंबसं ते मंगळसूत्र आतमध्ये टाकतो. पण आता अर्णवचं लक्ष असतं. अर्णव बरोबर बघत असतो की नेमकं काय चाललं आहे ते. मग आता अर्णव खरं तर म्हणत असतो की मला ना जिजू असं कळलं की तुम्ही माझ्यावर नाराज आहात. तुम्ही प्लीज हो माझ्यावर नाराज राहू नका. तुम्हाला जर वाटलं असेल की मी तुम्हाला काहीसं जास्त बोलून गेलो, त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागतो. कारण आहे ना ताई मला बोलली की तुम्हाला हे सगळं खरं तर खूप जास्त लागलं म्हणाला. मग माझ्या मनात तसं काही नव्हतं. पण जेव्हा अर्णव बोलत असतो ना तेव्हा राकेशचं लक्ष नसतं. हे बरोबर अर्णवने हेरलेलं होतं. अर्णवचं लक्ष बरोबर राकेशकडे होतं. तो खिशामध्ये कसं ते मंगळसूत्र लपवत होता आणि या सगळ्या गोष्टी. आणि आधीच ना अर्णवला जेव्हा अंजलीने हिस्ट्री सांगितलेली होती ना तेव्हा संशय आला होता की या सगळ्यामागे ना नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि तीच गडबड तर आता अर्णवला शोधून काढायची होती. अर्णव मुद्दामून ना ते गळ्यातलं मंगळसूत्र जे त्याच्या हाती लागलेलं असतं तो खिशातून बाहेर काढतो. आणि जेव्हा तो ते खिशातून बाहेर काढतो ना तेव्हा त्याला असं वाटत असतं की आताच हीच वेळ आहे आपण बोलून दाखवायची. काय मग जिजू खिशात काय हो, ते बघा ना काहीतरी आहे. मग आता अंजलीचंही लक्ष जातं. अंजलीला तिचं मंगळसूत्र दिसतं. अंजली म्हणत असते की हो हो काय होते खिशात. मग आता इकडे राकेशला नाईलाजास्तव का होईना खिशामध्ये ठेवलेला तो मंगळसूत्राचा दागिना बाहेर काढावाच लागतो. आणि त्याच वेळेला आता हे काय, हे ताई तर तुझं मंगळसूत्र दिसते असं आता अर्णव बोलत असतो. अर्णवने असं म्हटल्याबरोबर आता पकडलंस का मला असं आता राकेश म्हणतो. त्यावर अंजली एका वेगळ्याच नजरेने राकेशकडे पाहत असते. इकडे ईश्वरीला पासवर्ड समजत नसतो की काय आहे. सात्विक पॅशन, सात्विका सगळं काही टाकून झालेलं असतं. मग आता ती विचार करते, मिस इंदौर तरी टाकून बघते. गणूबाप्पाच्या पाया पडते. ती म्हणते की हा तरी पासवर्ड असू दे. आणि जेव्हा ते मिस इंदौर टाकून बघते ना तेव्हा तो पासवर्ड अनलॉक होतो. तेव्हा आता तिला बरं वाटतं. आणि त्यामुळेच ना आता ती म्हणते की चला आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आता आपण या लॅपटॉपवर सर्च मारूया आणि सगळ्या गोष्टी शोधून काढूया. असंच तिचं झालेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता त्या सगळ्या गोष्टी ती शोधू लागते. दुसरीकडे मात्र अर्णव ते मंगळसूत्र हातात घेतो आणि आता मात्र तो बोलत असतो की ताई हे तर तुझं मंगळसूत्र आहे गं. अगं जिजूनी बघ ना काय, अरे तू तर मला पकडलंस असं बोलून तो आता म्हणू लागतो की मला पकडलंस. खरं तर ना हे मंगळसूत्र मी माझ्या बायकोसाठी सरप्राईज म्हणून ठेवलं होतं. अच्छा सरप्राईज, मग कधी देणार होतात. अरे आता सरप्राईज आहे म्हटल्यावर दोघांमध्येच देणार ना, सगळ्यांमध्ये थोडी देतात. खरं तर ना त्या गुंडांच्या मागे जाऊन ते मंगळसूत्र मी मिळवलं होतं आणि म्हणूनच तर मी माझ्या बायकोला आमच्या दोघांमध्येच ते मंगळसूत्र भेट म्हणून देणार होतो. असं देखील राकेश आता उल्लू बनवून बोलू लागतो. त्यावर आता अर्णवला माहिती असतं की ह्याची जी काही नाटकं चालली आहेत ती मुळात त्यांना जेव्हा अंजलीकडनं कळलेलं असतं ना तेव्हाच त्याला डाऊट आलेला असतो आणि तेव्हाच तो विचार करत असतो. आणि त्यामुळेच ना आता जेव्हा तो या सगळ्याचा विचार करतो तेव्हा आता त्याच्या हातातनं सगळ्याच गोष्टी केलेल्या असतात. मग आता राकेशला नाईलाजास्तव ते मंगळसूत्र द्यावं लागतं. त्यानंतर तो विचार करतो की जाऊ दे मंगळसूत्र तर दिले पण बाकीचे दागिने असतीलच ना. पण दुसरीकडे आता त्याच पॉईंटवर मेन हात अर्णवने घातलेला असतो. अर्णव म्हणतो जिजू तुम्ही एवढी सगळी मेहनत घेतली, त्या गुंडांना मारहाण केली असेल ना ताईचं हे मंगळसूत्र मिळवायला. मग तुम्ही एक गोष्ट सांगा मला, तुम्ही आता बाकीचे दागिनेसुद्धा ताईचे मिळवलेच असतील की. हो हो ते पण मिळवले ना, का नाही मिळवणार. मी त्या गुंडांशी 4 हात केले कारण माझ्या अंजलीचे दागिने होते. असे कसे त्या गुंडांच्या हवाले करून देईन. अहो मग वा, म्हणजे तुम्ही ते दागिनेसुद्धा सोडवले असं आता अर्णव बोलू लागतो. अर्णवला ना काही झालं ना तरीसुद्धा आता त्या राकेशला ते दागिने घेऊ द्यायचे नसतात, त्याला ते पैसे मिळू द्यायचे नसतात. यासाठी अर्णवची धडपड सुरू असते आणि अर्णवची धडपड अखेर यशस्वी होते. म्हणजे त्याचा तो प्लॅनही फेल झालेला असतो. आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त बिथरलेला असतो हा राकेश. कारण राकेशचा हा प्लॅन देखील आता अर्णवने चक्क फ्लॉप केलेला असतो आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त बिथरलेला असतो. दुसरीकडे मात्र आता राकेशची तर वाट लागलेलीच असते. पण इकडे ईश्वरी समोर आता ते पूर्णपणे ओपन झालेलं असतं. ईश्वरी सगळं काही निरीक्षण करत असते आणि ईश्वरी जेव्हा ती आता बातमी वाचायला घेते तेव्हा ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या बातमीमध्ये या सगळ्याचा उल्लेख केलेला होता की हे सगळं घडलं आहे त्याला खरं तर तिची आई जबाबदार आहे, हे सुद्धा आता तिला कळून चुकलेलं होतं.
मग आता ती खूप जास्त घाबरते, कारण ती बातमी एक एक करून जेव्हा ती वाचते ना, तेव्हा मात्र आता तिच्यासमोर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आलेल्या असतात. कारण उद्योजक रमाकांत राजशिर्के यांच्या कथित विवाहबाह्य संबंधाबद्दल त्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रात चर्चा आहे अशी बातमी असते. आणि ही बातमी वाचून आता ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. दुसरीकडे आता अंजली खूप जास्त खुश असते, कारण तिला आता तिचे दागिने जे मिळालेले असतात आणि त्यामुळे ना तिच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्टपणे दिसत असतो. ती आता खूपच जास्त घाबरलेली असते आणि त्यानंतर तिला इकडे राकेशचा अभिमानही वाटत असतो की खरंच ना तुम्ही त्या गुंडांसोबत 4 हात केले आणि तुम्ही ते दागिने मिळवले. आज ना मला खरंच ना तुमचा खूप जास्त अभिमान वाटतो. मुळात आहे ना आता अर्णवही त्या राकेशचं कौतुक करत म्हणत असतो की तुम्हाला सांगू का जिजू, मी आज खूप जास्त हॅप्पी आहे, कारण मला ना तुमच्यासारखे जिजू मिळालेत, माझ्या बहिणीला समजून घेणारे, माझ्या बहिणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारे. असं काहीसं मुद्दामूनच आता इकडे अर्णवही बोलत असतो, कारण अर्णवला माहिती आहे की हा राकेश काय चीज आहे. पण आता अर्णवला इथून सुद्धा मजा येत असते की राकेशला पूर्णपणे रिकामी केलेलं असतं. म्हणजेच राकेशला असं वाटत असतं की आपल्याला सगळं काही मिळालं आहे, पण आता हे सगळं त्याच्या हातातनंच निसटून गेलेलं असतं. म्हणूनच तो फक्त दाखवत असतो की तो खूप हॅपी आहे, पण मनातून मात्र राकेश खूप जास्त रडत असतो. अंजली म्हणत असते की बरं झालं मला दागिने भेटले, आता हे मंगळसूत्र वाढवलं आहे ते उद्या जाऊन पटकन रिपेअर करून घेते आणि मग गळ्यात घालते. मग आता राकेश हा खूप जास्त चिडचिड करत असतो, त्याला त्याचं कळत नसतं. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही मात्र आता म्हणत असते की या सगळ्यामध्ये आईचा सुद्धा संबंध आहे. म्हणजे आई ही मागे आम्हाला बोलत होती की तिला काहीतरी आम्हाला सांगायचं आहे. मग ती हीच गोष्ट आहे का? या सगळ्याबद्दल तिला मला सांगायचं होतं का? मग ती बोलीसुद्धा होती की नमूताईला आणि मला ती काहीतरी सांगणार आहे, तिच्या भूतकाळातील गोष्ट, आणि म्हणूनच तर ती काही दिवस इंदोर सोडून दुसरीकडे राहायला गेली होती. तेही तिने म्हटलं होतं. तेव्हाही मी तिला विचारलं होतं की या सगळ्याचं काय कारण, पण तेव्हासुद्धा तिने या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर नाही केल्या. नेमकं काय झालं असेल? खरंच का? म्हणजे आमच्या अर्णव सरांची जी आई या जगात नाही आहे, त्याला सर्वस्वी आईच जबाबदार असेल का? असाही विचार ना आता मात्र ईश्वरी करत असते. आणि ईश्वरीचं डोकं आता पूर्णपणे बधीर झालेलं असतं, काहीच काम करायला तयार नसतं. ती आता गणूबाप्पाकडे हात जोडून फक्त म्हणत असते की हे सगळं खोटं ठरू दे, काय करू रे देवा, मला खरंच कळत नाही आहे. माझ्यासमोर खूप मोठे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, पण या प्रश्नांची उत्तरं आता मला शोधावी लागणार आहेत. पण जेव्हा अर्णव सरांना ही गोष्ट कळेल तेव्हा काय होईल, असा विचार देखील आता ईश्वरीच्या मनामध्ये येत असतो. हा विचार करणं स्वाभाविकच आहे, नेमकं काय आहे ते. म्हणूनच आता ईश्वरी विचार करत असते, पण त्यावेळेला ना तिला तिच्या आईचं बोलणंही आठवत असतं. आईने याआधीसुद्धा आपल्याला सांगितलं होतं की तिच्या भूतकाळात काहीतरी गोष्ट घडली आहे आणि त्या गोष्टीमुळे तिला खूप जास्त मनस्ताप त्रास झाला आहे. आणि त्याचसोबत तिला हेही आठवतं की या घरात ज्या बाईला शिव्या दिल्या जातात, ज्या बाईला हिणवलं जातं, ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून आपलीच आई आहे. हे सुद्धा विचार ना तिच्या मनामध्ये सुरू असतात. आणि म्हणूनच ती आता म्हणते की या सगळ्याला जर आई जबाबदार असेल तर बापरे, विचारही तिच्या मनाला खूप जास्त हैराण करत असतो. इथे ईश्वरी ह्या सगळ्या विचार करत असताना तो लॅपटॉप तसाच ऑन ठेवते आणि नेमका आता अर्णव रूममध्ये आलेला असतो. अर्णव जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा अर्णव मिस इंदौर करून हाक मारतच रूममध्ये येतो. आता ईश्वरी घाबरते, कारण तिने अर्णवचा लॅपटॉप ओपन करून ती बातमी बाहेर काढलेली असते. मग आता अर्णवपासून हे कसं लपवायचं हा सुद्धा विचार ना आता मात्र तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. आणि म्हणूनच ती खूप जास्त बिथरते, घाबरते. मग आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी थोडी वेगळं वागते, तिला काहीतरी झालं आहे, पण तिला त्या सगळ्या स्ट्रेसमधून बाहेर काढायचे हे तर आता अर्णवला कळत असतं. म्हणूनच अर्णवने घरातल्या सगळ्यांनी मिळून ईश्वरीला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं. ईश्वरी यायच्या आधीच
खूप छान असं तयारी त्यांनी केलेली असते आणि ते सगळे चाट म्हणजे इंदोरी स्पेशल जे काही सगळं आहे, जिलेबी त्यासोबत बरेच पदार्थ तिच्यासाठी केलेले असतात आणि त्या टेबलवर मांडून ठेवलेले असतात. अंजली, मामा, आजी आणि त्याचसोबत अर्णवने ईश्वरीलाही सरप्राईज दिलेलं असतं. ईश्वरी आल्याबरोबर अर्णव तिला त्या खुर्चीवर बसवतो आणि तिला विविध पदार्थ खायला देतो. त्यामुळे आता ईश्वरी खुश होते. त्यानंतर ईश्वरीला खास करून आजीना पाटावर बसवते, तिचं औक्षण करते, तिला हळद कुंकू लावते. घरची लक्ष्मीच तिला मानत असते आता आजी आणि त्यामुळे आजीने आता तिच्यावर मोठी जबाबदारी दिलेली असते, ते म्हणजे घराच्या सगळ्या किल्ल्या घराची जबाबदारी. आणि जेव्हा ती जबाबदारी तिला दिली जाते तेव्हा मात्र आता ही जबाबदारी स्वीकारताना ईश्वरी खूप जास्त घाबरत असते आणि दुसरीकडे मात्र आता वल्लरी आणि राकेश एका वेगळ्याच नजरेनं ईश्वरीकडे पाहत असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.